नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत गोकर्णाचं महत्त्व. गोकर्ण कोणाला अपरिचित आहे बरं? खरं तर आजकाल सगळीकडे सगळ्यांच्याच दारापुढे गोकर्णाचे वेल बघायला मिळतात. गोकर्णाची फुलं ही गडद निळ्या रंगाची असतात, काही फुलं पांढरी सुद्धा असतात. मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम इकडे तर तपकिरी रंगाची फुलं सुद्धा बघायला मिळतात बरं का. आता आयुर्वेदामध्ये गोकर्णाचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊ. आयुर्वेदामध्ये गोकर्णाला पंचांग असं म्हटलं आहे. पंचांग म्हणजे गोकर्णाचं मूळ, देठ, पान, फूल, फळ या सगळ्यांचा आयुर्वेदामध्ये शरीर संतुलनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे त्याला पंचांग असं म्हटलं जातं. अलीकडे तर ऑनलाईन सुद्धा गोकर्णाची फुलं बघायला मिळतात. ती कशासाठी बरं? गोकर्णाचा ब्ल्यू टी केला जातो. जसं आपण ग्रीन टी बनवतो तसंच ब्ल्यू टी सुद्धा बनवतात. गोकर्णाच्या फुलांचा चहा बनवून तो पिल्याने आपल्या स्किनवरील सगळ्या सुरकुत्या जाऊन तजेलदारपणा बघायला मिळतो. तर तुम्हाला आता याचे आयुर्वेदिक महत्त्व समजलेच आहे आणि तुम्ही गोकर्णाच्या फुलांचा लेप करून किंवा पेस्ट करून ती सुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. त्याच्याने सुद्धा चेहऱ्यावरचे डाग जाण्यास, व्रण जाण्यास मदत होते. तर तुमच्याकडे जर गोकर्ण नसेल तर आजच गोकर्णाचा वेल तुमच्या घरामध्ये पण लावा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.